तर हा मित्रांनो सर्वांना शुभ संध्याकाळ। आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025। तर आजचा सांगण्याचा मुद्दा हा आहे की जॉबविषयी मी थोडक्यात शेअरिंग करणार आहे। जसं की मी इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती प्लस यूट्यूबवरती जॉब वॅकन्सीचे मी जाहिराती टाकत असतो। जसं आत्ता मी जास्त करून कोणते केअरटेकरचे असेल किंवा हॉस्पिटलमध्ये कामाची असेल प्लस एखाद्या कंपनीमध्ये कामाची वॅकन्सी असेल तर अशा मी जाहिराती टाकत असतो। तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देईन। आता नेरळला एक JD म्हणून नर्सिंगचा क्लास आहे, त्याची मी प्रत्येक वेळेस जाहिरात टाकत असतो। तर हा जाहिरात टाकण्याचा मुद्दा काय आहे की मला तिथली जी माहिती आहे ना ती खूप आवडली। कारण का माहिती आहे का, आता तिथे जो क्लास आहे तो आहे 3 महिन्याचा कोर्स आहे, नर्सिंग कोर्स। जर आपल्याला अजून शिकायचा असेल 6 महिन्याचा, 1 वर्षाचा, 1.5 वर्षाचा, तर तो सुद्धा आपण शिकू शकतो। आणि अदर क्लास पण आहे तिथे, जसा टेलरिंग क्लास आणि कॉम्प्युटर क्लास हे सुद्धा तिथे आहेत। पण नर्सिंग हा बेस्ट, मला स्वतःला बेस्ट वाटला। कारण का माहिती आहे का, तिथे मुलगा आणि मुलगी हे दोघी नर्सिंग कोर्स करू शकतात। आणि तिथं फी पण काही एवढी नाही आहे। क्लासची जी फी आहे ती 1000 रुपये आहे, म्हणजे 1000 रुपये फी आहे। तर आपली समजा परिस्थिती नसेल आणि आपण ते 1000 रुपये सुद्धा लगेच देऊ शकत नाही, तर काय हरकत नाही, तुम्ही ते टप्प्याटप्प्यात तुम्हाला जसे मिळेल तसे भरू शकतात। आणि तेही टप्प्याटप्प्यात समजा तुम्हाला जमलंच नाही, म्हणजे अतिशय आपली परिस्थितीच नाही तेवढी, तर तुम्ही कसे देऊ शकत नाही काय का, तुमचा कोर्स झालेला आहे आणि तुम्हाला जॉबला सुद्धा लावून दिलेलं आहे। तुम्ही जॉबला जाल, तुम्हाला जेव्हा सॅलरी येईल तेव्हा तुम्ही ती क्लासची फी देऊ शकतात। इथे कॉन्टॅक्ट नंबर देईल क्लासचा, तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात, सर्व माहिती घेऊ शकतात आणि तिथे भेटसुद्धा करू शकतात। नेरळ कोतलवाडी येथे जाऊ शकतात। जर तुम्हाला वाटलं की भाऊ तुम्ही तिथे स्वतः जाऊन एक व्हिडिओ घ्या, तिथे कसं जायचं क्लासला, कुठे जायचं, कुठे क्लास आहे, तर तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड करेन जर तुम्हाला हवा असेल तर। आता अजून थोडक्यात मी माहिती सांगतो की तुम्ही समजा क्लास केला, कोर्स केला, जो नर्सिंगचा कोर्स आहे तो, मग तुम्ही जॉबला जा अथवा नका जाऊ, काय हरकत नाही। तुम्ही जर कोर्स केला, तुम्ही म्हणजे अनुभव घेतलेला आहे, शिकलेला आहात, स्वतः शिकलेला आहात, तुम्हाला जमत नाही, खास करून मुलींना जॉबला जायला जमत नाही, तर काय हरकत नाही, तुम्ही घरातल्या घरात उपचार करू शकतात। ज्यावेळेस आपले घरातले आजारी पडले असतील, छोटे मोठे आजार असतील, ताप थंडी वगैरे, तर तुम्ही घरातल्या घरात उपचार करू शकतात। आणि त्यालाच लागून तुमचे शेजारी आजूबाजूला म्हणजे गावातले त्यांना माहीत आहे की या ताईने किंवा या भावाने कोर्स केलेला आहे, तर आपण त्याच्याकडे जाऊ, ते सुद्धा दवाखान्यात न जाता तुमच्याकडे उपचार घेण्यासाठी येतील, म्हणजे त्यांनासुद्धा जवळ पडेल, हे सुद्धा एक सुविधा चांगली होईल। हेच माझा सांगण्याचा उद्देश होता। आता आपल्याला माहिती आहे की आजार पण म्हटलं की कमीत कमी 500 आणि 500च्या वरतीच आपला खर्च असतो। तो कितीही छोटा आजार असू दे, ताप थंडी वगैरे, तर 500च्या वरती आपला खर्च असतो। 1000, 1200, 1500पर्यंत तर हा जातो, कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त आपला खर्च होत असतो। म्हणून हा कोर्स आपण केला तर अतिउत्तम होईल, खूप चांगलं होईल। आणि तुम्ही कोर्स केल्यानंतर तुमचे जे जवळपास हॉस्पिटल असतील तिथेच तुम्हाला जवळपास जॉबला लावलं जाईल। आणि तर तुम्हाला कुठे दूर जायचं असेल तर दूर गेलं तर तिथे तुम्हाला सॅलरीसुद्धा चांगली मिळेल। आणि तुमचा अगोदर समजा अनुभवसुद्धा असेल तर तुम्हाला अजून चांगला पगारसुद्धा मिळेल। ओके, थँक्यू, धन्यवाद।